आता आदित्य ठाकरे यांचा देखील आजपासून 2 दिवस कोल्हापूर दौरा आहे। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। आदित्य ठाकरेंच्या आज कोल्हापूरमध्ये 2 सभा होतील। दुपारी 3 वाजता गारगोटीमध्ये जाहीर सभा होईल, तर संध्याकाळी 7 वाजता कोल्हापुरातल्या मिरजकर तिकिटीमध्ये जाहीर सभा होणार आहे। भूषण पाटील माझे सहकारी आपल्यासोबत कोल्हापुरातून जोडले गेलेत। भूषण, आदित्य ठाकरेंचा 2 दिवसाचा हा आपण बघतोय कोल्हापूर दौरा। नक्कीच सुमित, आदित्य ठाकरे यांचा हा कोल्हापूरचा 2 दिवसाचा दौरा असणार आहे। कोल्हापूर हातकणंगले लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही मतदारसंघांचा आढावा आदित्य ठाकरे या सगळ्या दौऱ्याच्या माध्यमातून घेणार आहेत। दुपारी खरं तर 2 वाजता त्यांचं विमानतळावर आगमन होईल आणि त्यांची पहिली सभा जी आहे ती गारगोटीमध्ये असणार आहे। गारगोटी हे आमदार प्रकाश आंबेडकर जे शिंदे गटामध्ये गेलेले आहेत त्यांचं गाव आहे आणि या गावामध्येच त्यांची पहिली सभा असणार आहे आणि दुसरी सभा मिरजकर तिकटी म्हणजे कोल्हापूर शहरामध्ये असणार आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय कशा पद्धतीची तयारी या सगळ्या मिरजकर तिकटी परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। अगदी भगवं वातावरण करायचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे। त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी स्वागताचे बॅनर आदित्य ठाकरे यांच्या लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लागल्याचं चित्र आपल्याला या सगळ्या मिरजकर तिकटी परिसरामध्ये एकूणच आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आज कोल्हापूर लोकसभेचा आढावा घेतल्यानंतर उद्या हुपरी म्हणजे हुपरीमध्ये देखील आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे आणि त्यामुळे आदित्य ठाकरे नेमकं काय या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तुर्तास आपण बघतोय मोठी तयारी या सगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं ठाकरे गटानं केलेली आहे। ताकद दाखवण्याचा प्रयत्न एका निमित्तानं हे ठाकरे गट या निमित्तानं कोल्हापूरमध्ये करणार आहे आणि म्हणूनच आपण बघतोय की कशा पद्धतीनं अगदी स्वागताचे बॅनर असतील, त्याचबरोबर भगवे ध्वज असतील, असा एक भगवं वातावरण करायचा प्रयत्न कोल्हापूर आणि परिसरामध्ये या सगळ्या ठाकरे गटानं केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि या सगळ्या सभांच्या माध्यमातून काय नेमकं आदित्य ठाकरे संबोधित करतात, काय नेमका पदाधिकाऱ्यांना संबोधित करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण एकीकडे काँग्रेस असेल, दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, यांनी देखील या दोन्ही मतदारसंघांवर दावा केलेला आहे आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नेमका आदित्य ठाकरे आपल्या या जागांचा दावा सोडणार का किंवा या जागांच्या दाव्यासंदर्भात नेमकं काय बोलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा हा 2 दिवसाचा दौरा कोल्हापूर आणि ठाकरे गटासाठी देखील महत्त्वाचा असणार आहे। या दौऱ्यासंदर्भात तुमच्याकडून वेळोवेळी ताजे अपडेट्स घेणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।